करमाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पूजा ढेरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे ॲडव्होकेट आजनाथ विघ्ने यांची निवड झाली आहे। करमाळा पंचायत समितीत एकूण 12 गणांपैकी 8 गणांमध्ये विजय मिळविणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट युतीची सत्ता पंचायत समितीवर स्थापन झाली आहे। सभापतीपदी भाजपच्या पूजा ढेरे यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे ॲडव्होकेट आजनाथ विघ्ने यांची बिनविरोध निवड झाली आहे। यामुळे येथील पंचायत समितीत पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा प्रभाव दिसून आला आहे। करमाळा येथील सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी आरक्षित आहे। सभापतीपदी विराजमान झालेल्या ढेरे या वीट गणातून विजयी झालेल्या उमेदवार आहेत, तर उपसभापती विघ्ने हे केतूर या गणातून विजयी झालेत। सदर निवडी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडल्या। यावेळी पीठासन अधिकारी म्हणून लक्ष्मण कसेकर तर त्यांचे सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी डॉक्टर अमित कदम यांनी काम पाहिले। यावेळी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे या उपस्थित होत्या। दरम्यान पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा रश्मिताई बागल, युवा नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखालील भाजप, माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांची युती विरुद्ध आमदार नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील करमाळा तालुका विकास आघाडी अशी लढत झाली होती। यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीला पाठिंबा दिला। या निवडणुकीत 12 गणांपैकी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीला 8 जागा मिळाल्या होत्या। सभापती आणि उपसभापती निवडीवेळी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडून सभापती पदासाठी पूजाताई ढेरे तर उपसभापती पदासाठी ॲडव्होकेट आजनाथ विघ्ने यांचे अर्ज दाखल करण्यात आले, तर करमाळा तालुका विकास आघाडीकडून सभापती पदासाठी आदिती पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता। परिणामी उपसभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे ॲडव्होकेट आजनाथ विघ्ने यांची उपसभापती पदाची निवड ही बिनविरोध होणार हे अर्ज दाखल होते वेळीच निश्चित झाले होते। त्यानंतर मात्र फार काही वेगळ्या घडामोडी घडल्या नाहीत। आदिती पाटील यांनी सभापती पदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला, त्यामुळे पूजा ढेरे यांचीही बिनविरोध निवड पार पडली। दरम्यान निवडणुकीवेळी असलेली भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची युती सभापती उपसभापती निवडीवेळीही कायम राहिल्याने युतीची सत्ता करमाळा पंचायत समितीवर स्थापन झाली। यावेळी पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।